नमस्कार, मी स्वामिनी महेश कुलकर्णी। आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। मी आत्ता आहे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय सदाशिव पेठ ब्रँचमध्ये आणि तुम्हाला आत्ता मागे दिसत असेल की प्रॅक्टिस सुरू आहे। पण ही कुठली प्रॅक्टिस आहे तर गेले 3 भागांमध्ये तुम्ही बघताय मेघदूत हा कार्यक्रम 19 जूनला नारद मंदिरात पुण्यात संध्याकाळी 7:30 वाजता हा कार्यक्रम असणार आणि त्याची आत्ता ग्रँड रिहर्सल चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि खूप छान वाटतं यावर्षी। दरवर्षीच हा आम्ही कार्यक्रम करत असतो पण दरवेळेस एक्सपिरियन्स वेगळा असतो। प्रॅक्टिसमधल्या ज्या गमती असतात त्या तुम्हाला दिसत नाहीत म्हणून हा एक छोटासा व्लॉग करण्याचा प्रयत्न आहे की अशा पद्धतीने प्रॅक्टिस सुरू असते। आणि खरं तर मी पण असते या कार्यक्रमामध्ये, मी सिंथ आणि गायन हे दोन्ही करते। पण तुमच्याशी पटकन मला असं वाटलं येऊन बोलावं। नमस्कार, मी अनघा फाटक। मी कलातीर्थ क्लासची तबल्याची विद्यार्थिनी आहे। 19 जूनला नारद मंदिरात संध्याकाळी 7:30 वाजता कालिदास रचित मेघदूत हा कार्यक्रम आम्ही सादर करतोय। ह्या कार्यक्रमात मी तबला, डफ आणि अजून बरेच लोक बरेच वाद्य वाजवत आहेत। कालिदास रचित मेघदूत हे आपल्याला ऐकून पेपरमध्ये वाचून खूपदा माहिती असतं, वरवर माहिती असतं, पण कालिदास रचित मेघदूत म्हणजे नक्की काय आहे, त्याच्यात कालिदासांना काय आपला विचार मांडायचा आहे आणि हे याच महिन्यात का होतं, आषाढस्य प्रथम दिने मेघदूत असं आम्ही का म्हणतो, या सगळ्याची माहिती तुम्हाला उद्या ह्या कार्यक्रमात मिळेल। आणि कालिदासांनी रचित केलेले श्लोक आणि त्याला आमचे सर म्हणजे अमोलदादा यांनी लावलेली चाल आणि त्याच्यामध्ये यक्षवाचन, सो असं वाचन प्लस श्लोकांचं गद्य स्वरूपातलं असं आम्ही 1 तासाचा कार्यक्रम साजरा करतोय। तर की या 7:30 वाजता नारद मंदिरमध्ये भेटूया। नमस्कार, मी रुद्र जोगळेकर। मी कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाचा विद्यार्थी आहे। मी गेली 5 वर्ष दादाकडे तबला शिकतोय आणि आता मेघदूत या कार्यक्रमात मी तबल्याची आणि तालवाद्यांची साथ करणार आहे। कार्यक्रम अतिशय उत्तम होणार आहे आणि मला खूप आवडतं आहे तबला आणि तालवाद्यांची साथ करायला। दिनांक 19 जून सोमवारी हा कार्यक्रम नारद मंदिरात संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे। सर्वांनी नक्की या। नमस्कार, मी गौरव बर्वे। कलातीर्थचा मी खूप जुना विद्यार्थी आहे आणि सध्या आम्ही सगळे क्लासमध्ये भेटून मेघदूतची तालीम करतो आहे। आणि मेघदूत हा दादानी कंपोज केलेला, दादानी जी गाणी कंपोज केलीत मेघदूतमधली, हा खूप उत्तम सांगीतिक कार्यक्रम आहे। आणि मी 2दा मेघदूताकरता तबला वाजवला होता आणि एकदा यक्षाचं वाचन केलं होतं आणि मला खूप आधीपासून हा कार्यक्रम प्रचंड आवडतो। यातली गाणी जी सगळी आहेत ती खूप सुंदर कुसुमाग्रजांची गाणी आहेत आणि त्याला खूप सुंदर चाली अमोलदादांनी दिल्या आहेत आणि मधलं जे लिखाण आहे, यक्षाचं लिखाण जे आहे ते पण खूप छान लिहिलं आहे। तर मला खूप आधीपासून असं वाटायचं की मला पण कधीतरी यक्षाचं वाचन करायचं होतं आणि मी एकदा वाचन केलं होतं पण मध्ये 5-6 वर्षांचा गॅप पडला होता। सो या कार्यक्रमामध्ये म्हणजे या वर्षीच्या मेघदूतच्या कार्यक्रमामध्ये मी यक्षवाचन करतोय। सो यावेळेला म्हणजे सगळं जुळून आलं आणि आम्ही गेले 10 दिवसांमधले काही दिवस क्लासमध्ये भेटून मेघदूतची तालीम करतोय आणि आम्हाला खूप मजा येते आणि मला खात्री आहे की तुम्हाला पण हा कार्यक्रम बघताना नक्की मजा येईल। सो 19 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता नारद मंदिरामध्ये मेघदूत हा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळे तुमची खूप वाट बघतोय, नक्की या। नमस्कार, मी विजय काळे। मेघदूत आमच्यासाठी कायमच एक खूप छान आठवण राहिलेला आहे, कारण 2004 पासून आम्ही याला सुरुवात केली आणि माझा मित्र अमोल काळे यांनी त्याला खूप छान चाली लावलेल्या आहेत। डॉक्टर मंदार दातार तोही आमचा मित्र आहे, त्यानेही खूप छान सगळं लिहिलेलं आहे आणि हा प्रवास अखंड आजपर्यंत चालू आहे आणि तो असाच चालू राहणार आहे, कारण आम्ही आषाढाचा प्रथम दिवस कधीही हा मुहूर्त चुकवत नाही। तसाच तो मुहूर्त 19 जून संध्याकाळी 7:30 वाजता नारद मंदिर येथे नक्की बघायला या मेघदूत। नमस्कार, मी मोहिनी महेश कुलकर्णी। तर दरवर्षी मेघदूत हा आमचा कार्यक्रम आषाढाच्या पहिल्या दिवशी असतो आणि यावर्षी देखील तो आहे। तर आम्ही सगळेच जण त्या कार्यक्रमाची खूप वाट बघतो, कारण की आमच्या सगळ्यांचा तो आवडता कार्यक्रम आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओवी आणि मी या कार्यक्रमात साईड रिदमची साथ करतो। तर खूप छान वाटतं, कारण की लहानपणापासून आम्ही हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये बसून बघत आलो आहेत, ऐकत आलो आहेत, पण आता अचानक या कार्यक्रमाचा एक भाग होऊन त्या कार्यक्रमात साथ करणं ही खूप मोठी गोष्ट आहे। तर 19 जूनला नारद मंदिरात संध्याकाळी 7:30 वाजता या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी नक्की या। नमस्कार, मी ओवी अमोल काळे आणि मेघदूत हा कार्यक्रम 19 जूनला आहे आणि खूप
खूप आनंद झाला आहे, कारण मोहिनी म्हटली तसं आम्ही दरवर्षी ह्या कार्यक्रमाची वाट पाहत असतो आणि तो आता होणार आहे 19 जूनला. तुम्ही सगळ्यांनी नक्की या आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. तर तुम्ही बघितलं या संपूर्ण व्हिडिओमध्ये मेघदूत या कार्यक्रमाची रिहर्सल होती, जी आज फायनल रिहर्सल होती. तर माझी खात्री आहे की खूप मोठ्या संख्येने तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहात. आषाढाच्या पहिल्या दिवशी दरवर्षीच कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय मेघदूत हा कार्यक्रम करत असतो आणि अगदी याचप्रमाणे याही वर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 19 जूनला नारद मंदिरात पुण्यामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.